हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण इयत्ता 10वीमधला इतिहासातील इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या धड्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. तर इतिहास लेखन म्हणजे भूतकाळातील घटना, व्यक्ती, समाज आणि संस्कृती यांचा उपलब्ध पुराव्यांच्या आधारे क्रमबद्ध, चिकित्सक आणि विश्लेषणात्मक पद्धतीने अभ्यास करून त्याचे वस्तुनिष्ठ आणि सविस्तर कथन करणे होय, ज्यामध्ये केवळ काय घडले एवढेच नाही, तर का घडले आणि त्याचा परिणाम काय झाला याचाही विचार असतो. आता इतिहास लेखनाचा उद्देश काय असतो, तर भूतकाळातील मानवी प्रयत्न, सामाजिक घडामोडी समजून घेणे आणि वर्तमान व भविष्यासाठी त्यातून शिकणे. आता त्यातल्या पद्धती पुराव्यांच्या आधारावर असतात, विश्लेषणावर असतात आणि दृष्टिकोनावर असतात. पुराव्यांच्या आधारे म्हणजे विविध दस्तावेज, वस्तू, मौखिक माहिती यांच्या आधारे संशोधन करणे. विश्लेषण म्हणजे घटनांमागील कारणे, परिणाम आणि सामाजिक आर्थिक संदर्भ तपासणे. व दृष्टिकोन म्हणजे पारंपरिक वर्णनापलीकडे जाऊन नवीन दृष्टिकोन वापरून इतिहासाकडे पाहणे हे होय. इतिहास लेखनाचे प्रवाह म्हणजे मार्क्सवादी इतिहास लेखन, स्त्रीवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन व वसाहतवादी इतिहास लेखन. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे वर्गसंघर्ष आणि आर्थिक व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करणे. मार्क्सवादी इतिहास लेखन हे वर्गसंघर्ष आणि आर्थिक व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करते. स्त्रीवादी इतिहास लेखन हे स्त्रियांची भूमिका, त्यांचे योगदान आणि त्यांच्या जीवनावरील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव तपासते. राष्ट्रवादी इतिहास लेखन हे भारतीय इतिहासातील गौरवशाली परंपरांवर भर देते आणि वसाहतवादी विचारांना आव्हान देते. वसाहतवादी इतिहास लेखन म्हणजे ब्रिटिश सत्ता आणि त्यांच्या धोरणांना समर्थन देणारे लेखन होय. थोडक्यात इतिहास लेखन म्हणजे केवळ भूतकाळाची नोंद नसून भूतकाळाचा अर्थ लावणे आणि त्यातून वर्तमान समजून घेणे होय, ज्यात विविध विचारसरणी आणि पद्धतींचा वापर केला जातो. आता आपण द्वंद्ववाद ही संकल्पना बघूया. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल या जर्मन तत्त्वज्ञानाने द्वंद्ववाद ही विचारपद्धती मांडली आहे. हेगेलच्या मतानुसार कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्याकरता तिची दोन विरोधी प्रकारांत वर्गवारी करावी लागते. उदाहरणार्थ, खरे, खोटे, चूक, बरोबर, चांगले, वाईट या प्रकारे विचार करण्याच्या पद्धतीला द्वंद्ववाद म्हणजेच डायलेक्टिक्स असे म्हटले जाते. या पद्धतीमध्ये प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर या सिद्धांताला छेद देणारा म्हणजेच विरोध दर्शवणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. या दोन्ही सिद्धांतांचा तर्काच्या आधारे उहापोह केल्यानंतर त्या दोन्हींचे सार ज्यामध्ये समावले आहे अशा सिद्धांतांची समन्वय साधणारी अशी मांडणी केली जाते. आता बघूया ॲनल्स प्रणाली. ॲनल्स प्रणाली ही आधुनिक इतिहास लेखनाची प्रणाली असून 20व्या शतकाच्या सुरुवातीला ती फ्रान्समध्ये उदयास आली. ही इतिहास लेखन प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी सुरू केली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक निराळीच दिशा प्राप्त झाली. या प्रणालीमध्ये इतिहासाचा अभ्यास केवळ राजे, महान नेते तसेच त्यांच्या संदर्भाने राजकारण, मुत्सद्देगिरी किंवा राजकीय घडामोडी आणि युद्धे यांवरच केंद्रित न करता त्या काळातील हवामान, स्थानिक लोक, शेती व व्यापार, दळणवळण, तंत्रज्ञान, संपर्क साधने तसेच सामाजिक विभागणी व समूहाची मानसिकता यांसारखे विषय देखील अभ्यासणे महत्त्वपूर्ण मानले जाऊ लागले. आता आपण स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय हे बघणार आहोत. इतिहास लेखनाच्या विकासामध्ये स्त्रीवादी इतिहास लेखनाने महत्त्वाची भूमिका बजावली. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना म्हणजेच स्त्रीवादी इतिहास लेखन होय. स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सीमा द बोव्हा या फ्रेंच विदुषीने सिद्ध केली. या स्वरूपाच्या इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा समावेश करण्याबरोबरच या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाच्या पुनर्विचारावरही भर दिला गेला. या स्त्रीवादी दृष्टिकोनामुळे स्त्रियांच्या आयुष्यासंबंधी नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, कौटुंबिक आयुष्य इत्यादी पैलूंविषयक सखोल संशोधन सुरू झाले. 1990 नंतरच्या काळात स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून स्त्रीवादी इतिहास लेखनावर अधिक भर दिला गेला. स्त्रीवादी इतिहास लेखनामुळे इतिहास लेखनाला एक नवा आयाम प्राप्त झाला.
आता आपण युरोपातील काही महत्त्वाचे विचारवंत बघणार आहोत. पहिला आहे रेने देकार्त. डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथात त्यांनी मांडले की ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. पुढचे आहेत वॉल्टियर. त्यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक मानले जाते. त्यांच्या मते इतिहासासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम महत्त्वाचा नसून तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था इत्यादी गोष्टींचा विचार करणेही महत्त्वाचे आहे. वॉल्टेयर या फ्रेंच तत्त्वज्ञाचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये हे आहे. इतिहास लेखन करताना केवळ वस्तुनिष्ठ आणि घटनांचा कालक्रम यावर भर न देता त्यामध्ये तत्कालीन समाजाच्या परंपरा, आर्थिक व्यवस्था, शेती, व्यापार इत्यादींचाही विचार करणे आवश्यक आहे. हा विचार त्याने मांडला. वॉल्टेयरच्या या विचाराच्या प्रभावामुळे इतिहासाच्या मांडणीमध्ये सर्वांगीण मानवी जीवनाचा विचार होणे गरजेचे आहे, असा विचार पुढे आला. इतिहास लेखनामध्ये सर्वांगीण मानवी जीवनाचा विचार व्हावा हा आधुनिक विचार मांडल्याने वॉल्टेयरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. पुढचे आहेत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. त्यांनी द्वंद्ववाद हा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची विभागणी खरे खोटे किंवा चांगले वाईट अशा दोन विरोधी गटात करणे आवश्यक असते. पुढे आहेत लिओपॉल्ड वॉन रांके. त्यांनी इतिहास लेखनातील कल्पकता नाकारून मूळ कागदपत्रांच्या आधारे मिळणाऱ्या माहितीवर भर दिला. कार्ल मार्क्स. इतिहासाच्या दृष्टिकोनात मूलभूत बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली कार्ल मार्क्स यांनी अस्तित्वात आणली. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांनी वर्गसिद्धांत मांडला. कार्ल मार्क्स यांच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. आपल्या मूलभूत गरजा भागवण्याकरता उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर आणि त्यांच्या मालकीवर माणसामाणसातील नातेसंबंध अवलंबून असतात. समाजामधील विविध घटकांना ही उत्पादनाची साधने सारख्या प्रमाणात मिळत नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे समाजात वर्ग निर्माण होतात. त्यामुळे सामाजिक विषमतेतून या वर्गांमध्ये संघर्ष दिसून येतो. मानवी इतिहास हा वर्ग संघर्षांचा इतिहास आहे. यामध्ये ज्या वर्गाच्या हाती उत्पादनाची साधने असतात तो वर्ग इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, असा विचार त्याने मांडला. मार्क्सने हा वर्ग सिद्धांत दास कॅपिटल या आपल्या ग्रंथात मांडलेला आहे. अशा रीतीने कार्ल मार्क्स यांनी आपल्या वर्ग सिद्धांताद्वारे जगाला इतिहासाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिलेला आहे. नेक्स्ट आहेत सीमा द बोव्हा. या फ्रेंच विदुषींनी स्त्रीवादाची मूलभूत भूमिका मांडली व स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्रचना केलेली आहे. त्यास आपण स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतो. आणि लास्ट आहेत मायकल फुको. 20व्या शतकामधील फ्रेंच इतिहासकार मायकल फुको यांच्या लिखाणाच्या माध्यमातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली. त्यांनी इतिहासाच्या कालक्रमानुसार केलेल्या अखंड मांडणीला चुकीचे म्हटले आहे. तसेच भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. त्यांच्या मते पुरातत्वामध्ये अंतिम ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो. म्हणूनच भूतकाळातील स्थित्यंतराचे ज्ञान देणाऱ्या आपल्या लेखन पद्धतीला त्यांनी ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटलेले आहे. त्यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला. त्यांनी कालक्रमानुसार मांडणी करण्याऐवजी ज्ञानाचे पुरातत्व या संकल्पनेला खूप महत्त्व दिलेले आहे. या सर्व विचारवंतांनी समाजाला नवी कलाटणी देण्याचे कार्य केलेले आहे. ही होती इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या धड्याबद्दलची थोडीशी माहिती. तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.